ए यार काय बायागत काम करते रे, घराकड्यागत काम करा. तुमच्या आईला निश्चित काम नाटक करते. 10 रुपये मोकर उरका पटापट. आणि ही जागा कोणाला माहिती झाली पण लक्षात ठेवा. उरका पटापट. तुमच्या आईला निश्चित 10 रुपये देत. सांगितलेलं द्या जरा तुम्ही. उरक रे उरक. ए डिके हळू हळू बोल. कुठे घेऊन चाललाय तू? ये ना. तुला म्हणलं होतं ना पहिलं. खरंच की रे? खरंच की मी 100% ही थुनशी दारू ना गावात येते तेव्हा आपल्या गावातले लोक बेवडी झाली. अरे आज चालू राहिलं ना भावा, अख्खं गाव परवादीला लागेल. आता हे फक्त तूच थांबू शकतोय. माय डेअरिंग नाही पुढे जायची भाऊ. आता पुढे जायचंच आपल्याला. आता नाही माघारी घ्यायची. किती जण येत आपण असू दे किती घ्या. बघितलं का? तुला म्हणलं होतं ना कोणतरी गाव दारू विकतंय. होणार राव. ही गोष्ट ना पोलिसांच्या कानावर गेली पाहिजे भांड्या भाऊ. लाव फोन तू. चल हळू झाला. हा साहेब नमस्कार. हा डिकेच बोलतोय. काय ना ते केळवाडीत कोणतरी चोरून दारू विकते साहेब. ते पंडित दादा मी आलतो पकडा त्यांना पण ते पळाले त्यांच्या आईला त्यांच्या. हा उद्या दाखवा वड्यात आपल्या. हे काय करू मग? आम्ही ओतून दिले. आग लावून टाकतो मग. हा भाऊ आग लावा लावली. हा साहेब उद्या साहेबांना पाठवा. बर बर उद्या साहेब येते. चल. नाव काय रे तुझं? किरण आहे. गावात दारू विकतोय तू? नाही साहेब, माझं लग्न आत्ताच ठरलंय साहेब. 4-5 दिवस झाले साहेब. तुला जेवढं विचारलं तेवढं सांगायचं. दारू कोण विकतं गावात? साहेब मला माहित नाही. आईच्या पण साहेब. इन्स्पेक्टर रांजणे म्हणतात मला. काय म्हणतात? इन्स्पेक्टर राणे. हा दांडका असा सारीन ना मागून पुढून. साहेब नाही साहेब. मग कळत. साहेब माझं लग्न दारू कोण ठरलंय साहेब. विकतय? साहेब मला माहित नाही साहेब. माहिती नाही? माहित नाही साहेब. बंड्या कुठं भेटल मला? मला माहित नाही साहेब. बंड्या कुठं भेटल सांग. साहेब मला माहित नाही साहेब. माहिती नाही? दाखवा मला बंड्या कुठे. चाल साहेब. हो का ते ठिकाणी आहे ना, माहित आहे साहेब. ऐ, कुठं चाललं रे? गाव चालू साहेब. नाव काय तुझं? हो साहेब. काय मी काय केलंय? बंड्या कुठं भेटल मला? कोण भांड्या? कोण बंड्या? हा आवाजात बोलायचं नाही, कळलं? इन्स्पेक्टर रांजणे म्हणतात मला. इन्स्पेक्टर रांजणे. हा. बंड्या कुठं भेटेल मला गुमान सांगायचं. काय केलं काय त्यांनी? त्यांनी मोठा गुन्हा केलाय. काय म्हणताय? तो जर आज मला भेटला नाही तर दुसऱ्या दिवशी चौकीत त्याला एवढा फोडून काढणार. लक्षात ठेव. आपण त्याने काय नाही केलं मला माहितीये. ए, जेवढं विचारलं तेवढं सांगायचं. काय झाले? बंड्या कुठं भेटल? बंड्या दाखव. चल. नाही माहित साहेब. माहिती नाही? नाही माहित. सारू का तुझ्यात? अरे सांगतो सर. सांगतो गावात भेटा नाही तर मंदिरापाशी भेटा. अरे साहेब माझं लग्न ठरलंय साहेब. चल. साहेब आपण काय केलं? काय केलंय ना सांगतो आता बरोबर. त्यांनी एवढा मोठा गुन्हा केलाय ना. चल. हा नावातच टाकूय. बंड्या कुठं भेटेल सांग मला. फोन लावतो त्याला. लवकर लाव. दारू तू पण विकतो ना रे? आई शपथ साहेब मी दारू फिरू विकत नाही. मी प्यायचो पहिलं. बोलून गेला त्याला. लवकर लाव लवकर. साहेब नाही साहेब. लावतो साहेब. हा नका साहेब.
हॅलो हॅलो कुठे रे तू? काय नाही लवकर ये जरा, काम आहे अर्जंट. इथं मंदिरापाशी आहे. अरे काय नाही बाबा, लवकर ये जरा, अर्जंट काम आहे. हा लवकर ये. येतोय साहेब, येतोय. चल साहेब, पण राव आम्ही नाही दारू विकले राव, खरंच. तुमच्या दोघांना पण आत घालेन ठीक आहे. नाही लक्षात ठेव. साहेब गाव आहे ना हे, मला व्यसन मुक्त पाहिजे, दारू मुक्त पाहिजे. चल 2 मिनिटात जर बांड्या इथं आला नाही तर अख्ख्या गावाला आतमध्ये टाकीन, आत्ताच सांगतो. कळलं का? काय केलं तू? काय झालं? तू शकतो बघ. साहेब नमस्कार. गावले का ते दारूवाले? हे नमस्कार चमत्कार राहू दे तुझ्याकडे. तूच का भांड्या? हो साहेब, मीच बंड आहे. अरे चेहरे तर लय भोळा भामटा वाटतं रे. आणि दारूचे धंदे करतो का गावात तू? सांग ना साहेबांना. आम्हीच फोन केला होता साहेब. रात्री कोणतरी चोरून दारू विकते आमच्या गावामध्ये, आणि आम्ही कशाला धंदे करू ते? चोर आहे ना चोर. आपली चोरी लपवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि माझ्या समोर आहे ना मोठ्या आवाजात बोलायचं नाही, कळलं ना? साहेब आम्हाला माहित आहे तुम्ही जनतेचे सेवक आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही गुन्हेगार आहे. लोकांची फसवणूक करायला चांगलं वाटतं का तुला? काय फसवणूक केली साहेब? मी काय फसवणूक केली? अरे बापाला खोटं बोलून 1 लाख रुपयाचा गंडा घातला. आणि नंतर खोटा पोलीस बनवून लोकांची फसवणूक केली तू. या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का रे तुम्हाला? आणि तू मला शिकवतोस मी खोटं बोलत नाही. लोकांच्या फायद्यासाठीच केलंय. हो साहेब. काय हो साहेब, काय फायद्याचं केलं रे? खोटा पोलीस बनणं म्हणजे हा गुन्हा आहे. अरे डिक्या, मित्राची साथ द्यायला लाज वाटली नाही का तुला? तुझा खोटेपणा समोर आणू का? साहेब कर नाही तर डर कशाला? कर नाही तर डर कशाला? तुझा खोटेपणा आहे ना, तुझ्या तोंडाला हे कसं लागलं सांगतो का लोकांना? तुला माहिती का याच्या तोंडाला कसं लागलंय? साहेब माझं लग्न ठरले साहेब. अरे तुला जेवढं विचारलं ना तेवढंच सांग. ए डिक्या, तू तर मित्र ना रे त्याचा. तुला माहिती नाही का त्या तोंडाला कसं लागलं? नाही माहित साहेब. नाही माहित. आई साहेब नमस्कार. तुम्ही तर आई, तुम्हाला माहितीच असेल कसं लागलं लेकाला. तो शाळेत असताना सायकलवरून पडला. आई संग पण खोटं. खरंच साहेब मी सायकलवरनं पडलो होतो. सायकलवरून पडला? हो. अरे तू सायकलवरून पडला नाही, जेव्हा तू 7वीत असताना आहे ना, एका मुलाची वही घेऊन चोरून पळून चाललेला होता आणि त्या मुलाने तुला धक्का दिला आणि त्या धक्क्यामध्ये तुला लागलं. कळलं? बंड्या, लहानपणापासून तुम्ही दोघं, तू आणि तुझा मित्र चोऱ्या माऱ्या करायचे. भूक तुला लागायची म्हणून तू त्याला चोरी करायला लावायचा, गुन्हे तू करायचा आणि आरोप त्याच्यावरती लावायचा. विसरला का रे? अरे तू कधी विचारलंस तो मित्र जगलाय मेलाय? अरे टिंगरे, काय बोलले साहेब तुम्ही? अरे तुला टिंगऱ्या म्हटलं, टिंगऱ्या. परत एकदा बोला तुम्ही. अरे तुला टिंगऱ्या म्हणलं रे मी. तुम्ही? तू? हो मीच बंड्या. अरे बंड्या कुठं होता रे तू? कुठे गेला होतास तू? बंड्या, माझा मामाने मला मुंबईला घेऊन गेला रे आणि ते काम करायला लावलं रे मला. अरे मामाने मला हॉटेलमध्ये कामाला लावलं.
धुणं भांडी करायला लावले बंड्या, पॉलिश करायला लावली आणि माझ्या पैशाने मामा दारू प्यायचा, मला मारायचा रे, म्हणजे खूप हाल केले. पण मामीचा खूप जीव होता माझ्यावरती. त्या मामीने कष्ट करून, त्या माऊलीने कष्ट करून मला शिकवलं रे, कष्ट करून शिकवलं. शेवटी स्वप्न पूर्ण केलंच मित्राचं. आणि स्वप्न हे आपल्या दोघांचे होते बंड्या. हे मित्रप्रेम आहे बंड्या, हे आपलं मित्रप्रेम आहे. अरे बंड्या, अरे एवढ्या वर्षामध्ये तुला असं कधी नाही वाटलं का रे की आपल्या मित्राला शोधावं, भेटावं, त्याची विचारणा करावी? तू पण कुठं विचारलं मला? हा? अरे जिवंत आहे की मेलोय म्हणून, मग मी का विचारू? बंड्या, अरे असं नाही रे, मी तुला विचारण्याचा प्रयत्न किंवा शोधण्याचा प्रयत्न नाही केला. अरे पण माझी हालातच तशी होती रे, माझी परिस्थिती तशी होती बंड्या. तरी देखील मित्रांनी खूप शोधलं रे तुला. बंड्या, आज मी जे काही आहे ना रे, तुझ्यामुळेच आहे. बंड्या, आज मला तुला काहीतरी द्यायचंय रे. पैसे घ्यायचे नाही द्यायचे? अरे हाड, पैसे घ्यायचे नाही रे, मी हक्काने तुझ्याकडनं घेऊन जाईल. मी आहे ना, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. अरे राहुल, मी तुझ्यासाठी काहीतरी आणले. हा बघ बूट. हा धर. नको. अरे धर म्हणलंय ना. नको, तू आई खवळून. अरे माय आई मला खवळून तुला खवळून का? माई शपथ आहे, तुला घालायच लागलं. माई शपथ आहे बरं का तुला. उद्यापासून चप्पल इप्पल काय घालून यायचं नाही, शाळेत बुटच घालून यायचं. बाजूनी बूट सांभाळून ठेवले. अरे बंड्या, अरे हे बूट तू मला दिलेस म्हणून तर आज हे बूट घालायची वेळ माझ्यावरती आली रे बंड्या. या बुटामुळेच आज मी हे बूट घालू शकलो. बंड्या, तुला आठवतंय का रे, आपण त्या डोंगरावरती बसून लपाछपी खेळायचो? आठवतं ना मला. आपण चोर पोलीस खेळायचो आणि मी चोर व्हायचो आणि मी पोलीस. हा, बरोबर. पण आता आणि ऐक ना मित्रा, अरे तुला आठवतंय का रे, माझ्या फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावण्यासाठी पण तू पैसे मला द्यायचा. अरे माझे पाय भाजू नये म्हणून तू तुझी चप्पल काढून मला द्यायचा. पाय वाजतील का? दर चप्पल. नको. अरे घाल म्हणलंय ना, नाही तर रट्टे खाशील मार. आता चल. अरे मी उपाशी राहायचो म्हणून तू काय करायचं, तुझ्या ताटातला घास मला द्यायचा रे बंड्या. माझ्याकडे शाळेची फीस भरण्यासाठी पैसे नसायचे, मला चांगलं आठवतंय बंड्या. अरे तू तुझ्या घरातून 5-5 रुपये चोरी करून आणायचा आणि माझी फीस भरायचा रे बंड्या. तू, मी ते कसं विसरू शकेल बंड्या. तुझे खूप उपकार आहेत रे माझ्यावरती. हे बघ, उपकाराची भाषा नाही बोलायची, नाही तर मारेल तुला. हा, अरे नाही, तुला माहित आहे ना मैत्रीचं नातं कसं असतं ते? हा, ते रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं असतं रे. आणि काय उपकाराची भाषा बोलते? मार मार. अरे बंड्या नाही रे, तुझा अधिकारी पण मला जाण रे बंड्या. ऐक ना बंड्या, आता मला जावं लागेल. अरे नाही, संध्याकाळ झाली, चल ना घरी जाऊ. ऐक ना मित्र, अरे साहेबांचा फोन आला होता, शेजारच्या गावामध्ये दरोडा पडलाय, मला तिकडे चौकशीसाठी जावं लागेल. आणि मित्र तुला भेटणारच आहे ना भांड्या? नक्की नक्की, मी उद्या येतो ना. चल येऊ. येतो बंड्या. राहुल, बोल ना बंड्या. लहानपणीच सगळं आठवतं का रे तुला? हो का रे? काही विसरला तर नाही ना? जाऊ कर राहुल, आता आई वाट बघत असेल. अरे ध्यानातच नाही राहिलं. आईच्या गावात
येऊ का रे? ए डिक्या येतो.